ही आंबे हळद जमिनीतून काढलेली यापासून तो तयार होतो लोणचा। हिचा वरून छिलका काढायचा, छिलका काढल्यानंतर ही अशी किसायची। पुढे काय मी आज हळदीचं लोणचं तयार करणार आहे। ही हळद माझ्या घरचीच आहे। ती हळद सोलून त्याच्यामध्ये किसलं आणि आलं थोडंसं घेतलं, ते पण किसलं। आता ते कसं तयार करते ते बघा। त्यासाठी लागणारं साहित्य: मोहरी 2 चमचे आणि मेथी 1/2 चमचा, गूळ, तिखट आणि मीठ आणि हे लिंबाचा रस। आता बघा थोडी मेथी मोहरी किती भाजून मेथी आणि मोहरी अशी तडतडायला पाहिजे। तडतडली की मेथी टाकायची। गार झाल्यानंतर थोडीशी वाटून घ्यायची। तेल थोडं नॉर्मल गरम होऊन द्यायचं। अरे ह्याचं करायचं आपण आम्ही थोडं पिळते, थोडंसं पाणी काढून टाकायचं। पाणी काढलं ना की ते खराब नाही होत। हे बघा जास्त बारीक पण नाही। मेथी आणि मोहरी पावडर हे आपण मिक्स केले। गुळ चवीनुसार, तिखट आपण नुसतं टाकायचं। हे मीठ तर 50 ग्रॅम टाकावं लागतं, टिकायला पाहिजे म्हणून। लिंबाचा रस हे चांगलं मिश्रण करून घ्यायचं। तयार झालेलं आहे। ते कमसे कम मुलाला 8 दिवस लागतो। असं एका बरणीमध्ये भरायचं आणि मग तेल ते गरम झालेलं केलेलं आहे ते गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये ओतायचं आणि मग हे लोणचं खायला पण छान लागतं। त्यामध्ये भरलं आहे, तेल गरम करीत ठेवले, ते गार झालं चांगलं की ह्याच्यामध्ये लोणचं तयार केले। कमसे कम 10 ते 15 मिनिटं लागतात। गरम केलेलं तेल गार करून त्या पण लोणच्यामध्ये ओतायचं। तेलाचा थर लोणच्याच्या वरती आलं पाहिजे।